तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण आलोय भरपूर दिवसांनी भिलजी मासेमारीसाठी. आज पण एकटाच आलोय आणि बघू शकता एकदम कोरले किल्ल्याजवळ आहोत. आज जवळजवळ सकाळचे 6:15 वाजलेत. तर आज आलोय भिलजी मासेमारीसाठी. तर बघू आपल्याला भिलज्या मिळतात की नाही. अजून बऱ्यापैकी अंधार आहे म्हणून आपण आपली जाळे टाकून नाही घेतलीत. सर्व भिलज्यांची जाळं आहेत. पूर्ण त्या किल्ल्याजवळ जाऊ आज टाकायला, कोरलाई किल्ल्याजवळ. नॉर्मल उजेडला काय जाळं टाकायला सुरुवात करू, कारण की भिलजी मासा माहीत असेल जेव्हा सूर्याची किरणं येतात त्याच टायमाला आपल्या जाळांना लागत असतो. तर चला जाळं टाकताना भेटू आता. तर मंडळी बघू शकता तुम्ही, आपण त्या साईडून पूर्ण जाळं टाकत आलोय. बघू शकता ते पाण्यावरती बूज दिसतात, ते आपलं जाळ आहे. कारण की भिलजी मासा नेहमी पाण्याच्या वरच्या बाजूने पोहत असतो. पूर्ण किल्ल्यापर्यंत जाळं टाकत गेलोय. तर मंडळी फायनली आपली सर्व जाळं टाकून झालीत आणि जाळं टाकत आलोय ते म्हणजे एकदम कोरलाई किल्ल्याजवळ. आता सूर्य येण्याची वाट बघू, कारण की भिलजी मासा हा नेहमी सूर्यप्रकाश यायच्या टायमातच आपल्या जाळांना लागत असतो. नाहीतर आपले दिवसभर आपल्याला भिलजी मासा काय मिळत नाही. तर आज बघू आपल्याला भिलजी मिळते काय. खूप दिवसांनी आलोय, जवळजवळ 1-2 महिने आपण भिलजी मासेमारीसाठी आलो नव्हतो. तर बघू आपल्याला भिलजी मिळते की नाही. बघू शकता एकदम कोरलाई किल्ल्याजवळ आलोय जाळं टाकत. आता सूर्य येण्याची वाट बघू, नंतर जाळ उचलून बघू एकदा आपल्या जाळाला भिलजी लागली की नाही. तेव्हा समजेल आपल्याला भिलजी मिळेल की नाही आज. आता सूर्य आलाय, जमतेम भिलजी लागली का नाही बघू. काय दिसत नाही वाटते आज. एकच दिसते पात्रावरती, पुढे एक आहे. आज गॅरंटी भरपूर कमी आहे भिलज्यांची, तरी पण बघू जरा वेळ थांबून भिलजी लागते का नाही. एकदा जाळांच्या मध्ये येऊन चेक करतोय. या साईडला दिसते जरा भिलजी. आपल्या या जाळांचा फासा जरा बारीक आहे, त्याच्यामुळे बारीक साईजची लागली या जाळात भिलजी. सूर्य आताच पूर्ण वरती आलाय आणि या साईडला भिलजी लागली बऱ्यापैकी जाळांना. जास्त नाही, थोडीच आहे. अजून थोडा वेळ वाट बघू आणि डायरेक्ट जाळं घ्यायला सुरुवात करू. या साईडून मोठ्या बोटी पण चालल्यात. जर आपल्या जाळावरून एखादी बोट गेली तर पूर्ण जाळ पण आपला फाडून टाकेल. त्याच्यामुळे जरा लवकरच जाळं घेऊ आज. तर मंडळी आताच सूर्य आलाय आणि बघितला असेल आपल्या जाळांना बऱ्यापैकी भिलजी लागली. जास्त नाही, या टायमात जास्त भिलजी नाही मिळत, त्याच्यामुळे जरा लागली भिलजी एकात दिसते. आता आपण ज्या आपल्या दुसऱ्या होडीने जाळं टाकलीत, भिलज्यांचीच टाकलीत, ती पहिली घेऊन येऊ. कारण की त्यांनी दुसरी पण जाळं टाकलीत पापलेटची आणि पाल्यांची. तर पहिली ती भिलज्यांची जाळं घेऊ, नंतर आपण टाकलेली भिलज्यांची जाळं घेऊ. चला डायरेक्ट आता जाळं घ्यायला जाऊ. आपल्या दुसऱ्या होडीने जी भिलज्यांची जाळं टाकली होती ती पहिली घ्यायला आलोय. तर बघू या साईडला काय भिलज्या लागतात आणि आपण टाकलेल्या जाळात त्या साईडला काय भिलज्या लागतात. बघू शकता बावट्याजवळ आलोय, डायरेक्ट जाळं घ्यायला सुरुवात करू. सूर्य पण आलाय बऱ्यापैकी वरती. आता हे जाळं आपला मोठ्या भिलजीचं आहे, त्याच्यामुळे जरा मोठ्या साईजमध्ये भिलजीला गेल्या जाळांना. आता मोठ्या साईजची भिलजी जरा कमी मिळते, त्याच्यामुळे जास्त नाही भिलजी लागणार या जाळांना. आपली दुसरी घन जाळं आहेत, ज्या जाळांचा फासा जरा बारीक आहे त्या जाळात भिलजी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघू शकते भिलजी मोठी आहे पण भिलजी जास्ती नाही, एकात लागली. बघू शकताय तरी हाय एकात बऱ्यापैकी, पण पाहिजे तेवढी नाही. आणि या टायमात भिलजी पण कमी मिळते. कधीतरी एकाच दिवशी जास्ती मिळते, नाहीतर भिलजी पण कमी मिळते. भिलजी नेहमी एकदम फाराच्या साईडला लागत असते. जर पाणी क्लिअर असेल तरच जास्त करून हिटीच्या साईडला लागते. हिटीच्या साईडला काय नाही, सर्व भिलजी एकदम फाराच्या साईडला आहे. ते बघा एकदम फाराच्या साईडला भिलजी सगळी. आणि भिलजीची साईज पण मस्त आहे.
बघू शकता या जालांचा फासा जरा बारीक आहे, तर या जालामध्ये भिलजी आली. एकदम मोठ्या साईजची भिलजी कमी आहे, त्याच्यामुळे आता या जालांचा फासा जरा बारीक आहे, त्याच्यामुळे जरा जास्त येते या जालात भिलजी. हे बघा, अगोदरचा जाल घेतला त्या जालचा थोडा फासा मोठा होता, जमतेम 1 mm ने मोठा आहे फासा, तरी पण भिलजी लागत नाही. ही बघा या साईडला लागली जरा. आपली ही जालं घेऊन होत आली, जास्त नाही 7-8 जालच होती. बघा आपला शेवटचा बावटा आलाय, पटापट घेऊ. बघू शकता एकदम फराच्या साईडला भिलजी आहे. ही बघा या साईडला बघा कसली आली. नेहमी बावट्याजवळ भिलजी जास्त येत असते आणि तसाच झालाय. ही बघा आपल्या जालात मागाशी कमी येत होती आणि एकदाच बावट्याजवळ बघा कसली आली. नेहमी बावट्याजवळ भिलजी डबल येत असते, नॉर्मल जालात लागते त्याच्यापेक्षा. जाल उचल्यावर समजेल, जाल उचलल्यावर समजेल कसली असेल भिलजी. बघा भिलजी बघा कसली लागली. ही बघा फक्त बावट्याजवळ आली, 4-5 बुच्चामध्ये झाली सगळी भिलजी. कसली आहे बघा, एकदम मस्त लागली. आपली जी घन जालं आहे त्याच्यामध्ये लागण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्याच्यामुळे जास्त थांबत नाही, डायरेक्ट दुसरी जालं घ्यायला जाऊ. आपली पाताल जाल असून बघू शकता कसली आली भिलजी, एकदम मस्तच लागली या पादरावर. अशी जर पूर्ण जालात लागली तर काम होईल, पण या टायमात एवढी लागत नाही, चुकून कधीतरी लागते. तर चला आपली दुसरी जालं घ्यायला जाऊ. सूर्य पूर्णपणे वरती आला आता. आपली दुसरी भिलजांची जालं घ्यायला सुरुवात करतोय, जी आपण टाकली होती. पादरावर तर जास्त नाही दिसत, कारण की या जालांचा फासा पण मोठा आहे. ही पण पातळ जाल आहेत आपली, तर पटापट घेऊ आणि घन जालात बघू जास्त लागते काय. आपले ही जाला पातळ आहेत जरा, म्हणजे या जालांचा फासा जरा मोठा आहे, त्याच्यामुळे याच्यात पण मोठ्या साईजचीच भिलजी येईल आपल्याला, जास्त काय बारीक भिलजी नाही येणार. बघू शकता आता, बघू शकता आता या साईडला भिलजी दिसते आणि या जालांच्या भिलजीची साईज बघा कसली आहे. ही भिलजी आपण एकदा साईडला ठेवू आणि आपला घन जालाला त्यातली भिलजी दाखवेन. या साईडला भिलजी दिसते जरा, आपल्याला पादरावर भिलजी नव्हते आले अजिबात काय, या साईडला दिसते जरा. ती बघा भिलजी या साईडला हाय, जरा साईज मोठी आहे त्याच्यामुळे लगेच दिसते. आता या साईडला भिलजांचे घाणे घाणे आलेत, म्हणजे एक एक साईडला जास्तीत जास्त भिलजा लागलेत. हे बघा आहेत बऱ्यापैकी, पटापट जालं घेऊन जाऊ किनाऱ्याला सोडवायला. बघू शकता या साईडला भिलजी कसली लागली, आपली घन झालं आहेत. हे बघा भिलजी मस्त लागली या साईडला, पटापट जालं घेऊन जाऊ किनाऱ्याला. आपल्या जालांवर डॉल्फिन पण आलेत आपली भिलजी खायला. या साईडला भिलजी तर दिसते, पण डॉल्फिन भरपूर आलेत आपल्या जाला खायला, पूर्ण जालं फाडून टाकतात. ही जी जालं फाटलेली दिसतात जागोजागी, ती सर्व डॉल्फिननी फाडलेली जालं आहेत आपली, त्याच्यामुळे पटापट जालं घ्यायला लागतात. आपल्या जालावर डॉल्फिन आलाय भिलज्या खायला, आपल्या जालाला भिलज्या लागलेत त्याच्यामुळे भिलज्या खायला डॉल्फिन आलाय. जालं पूर्ण फाडून टाकते नाही बघा, या साईडला भिलजे लागलेत त्याच्यामुळे भिलजे खायला आलाय. हे बघा बऱ्यापैकी लागले त्या साईडला. चला पटापट जालं घेऊ, कारण की या साईडला भिलजी लागली. ही बघा कसली मस्त लागली. आपल्या जालांवर आले ते म्हणजे डॉल्फिन, पूर्ण जालं फाडून टाकतील आपली. बघा या साईडला डॉल्फिनने एक उडी मारली आत्ताच, तो बघा डॉल्फिन आपल्या जालातले भिलजे खायला आलाय. बघू शकता आपला शेवटचा बावटा पण आलाय. पटापट घेऊ आणि जाऊ किनाऱ्याला.
हे बघा या साईडला पण भिलजी आली. बावट्याजवळ सतत जास्त येते भिलजी कधी पण. हे बघा पूर्ण जाल आपला तरायला आहे, पूर्ण वरती आला पाण्याच्या. भिलजी बघा शेवटच्या पदरावर, दोन्ही साईडला दोन्ही पदरावर भिलजी बघा एकदम जाम लागलेत. नेहमी बावट्याच्या साईडला जास्त भिलजे लागत असतात. हे बघा तसंच झालं. भिलजी बघा कसे बंपर, असं वाटेल कोणाला जाम लागली भिलजी, पण जेव्हा खाली बघतील तेव्हा जास्त भिलजी नाही, तेव्हा कमी भिलजी दिसेल. चला पटापट घेऊन जाऊ किनाऱ्याला. मशीन करू चालू आणि जाऊ डायरेक्ट किनाऱ्याला. आता आपण आपल्या किनाऱ्याला पोहोचू लगेच. बघू शकता त्या साईडला तो आपला किनारा आहे. लाटांमधून जाताना मशीन बंद करून बघू शकता. लाटा पण भरपूर मोठ्या येतात आज. आपली होडी आहे बारीक. हे बघा लाटा कसल्या आल्यात. जरा वेळ थांबू, ह्या लाटा जाऊन देऊ आणि नंतर जाऊ किनाऱ्याला. चला आता जाऊ किनाऱ्याला. लाटा जाईपर्यंत थांबायला लागते. चुकून एखादी मोठी लाट आली तर डायरेक्ट इथेच पलटी. बघू शकता लाटा कसल्या येतात. त्याच्यामुळे मशीन बंद केलं. मोठा मशीन असता तर काय ना डायरेक्ट फास्ट जायला. हे बघा याच्यातून लाटा येतात. फायनली होडी आली किनाऱ्याला. आपली दुसरी पण होडी येईल, त्यांना पण समजेल मच्छी काय आहे आज. हे बघा आपल्याची भिलजी. या साईडून आपली दुसरी पण होडी आली, त्यांना बघू काय मावर आहे आज. या होडीचा मशीन मोठा आहे त्याच्यामुळे डायरेक्ट चालवत येतात. या होडीला काहीतरी मावर आहे चांगला. बाबा हे बघा काय रावस, बरेच दिवसांनी बिग साईज रावस. आणि सरग्याची पण साईज बघा कसली आहे. एक मिनिट बघू ना माझ्याकडे हातात. माझा फोटो काढा. नीट पकडा, वरती जा वरती जा. रावस बघू शकता कसला मोठा आहे. आणि पापलेट आहेत, यांची पण साईज मस्त आहे. चला आता आपले भिलजा सोडवायला जाऊ. तर मंडळी फायनली आपल्या सर्व भिलजा जालातून सोडून झाल्यात. आज आपल्याला बऱ्यापैकी भिलजा मिळाल्या होत्या. खूप दिवस आपल्याला भिलजा नव्हत्या मिळत. आज अचानक भिलजांसाठी गेलेलो तर बऱ्यापैकी भिलजा मिळाल्या होत्या. आणि आपल्या दुसऱ्या होडीला पण बऱ्यापैकी पापलेट आणि एक मोठा रावस होता. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.